हेल्थपासून आणि आपल्यासोबत आज आपलं भाग्य म्हणावं लागेल की आपल्याकडे एक वेल नोन गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि हिपॅटॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर दादासाहेब मेंदाड. त्यांचा एक थोडक्यात परिचय देते. He is from a small village from rural Maharashtra with minimum facility. This teacher's son became super specialist and made his own identity. Best gastroenterologist and hepatologist in city like Pune. He is very kind and also well known about shortcomings in rural healthcare facility. So he is eagerly contributing to serve the poor and rural community. He is not only clinician but also he is a great teacher and for undergraduate, postgraduates and super specialty students. म्हणजे आपल्याला माहितीच आहे सरांचं तर क्लिनिक आहेच पण सर असोसिएट प्रोफेसर पण आहेत भारती विद्यापीठमध्ये. सो वी आर व्हेरी लकी टू हॅव हिम टुडे हियर. आय विल इन्व्हाइट डॉक्टर दादासाहेब मेंदाड टू कंटिन्यू लेक्चर अँड टुडेज टॉपिक इज लिव्हर फंक्शन अँड अप्रोच टू क्रॉनिक लिव्हर डिसीज. आज आपण म्हणजे बरंचसं कन्फ्युजन होतं आपलं की काय टॉपिक घ्यायचा. तर सरांशी बरीच चर्चा झाली. ॲक्च्युली मी थोडासा हा टॉपिक फोर्स केला की आपण हा घेऊया कारण लिव्हरचे पेशंट्स आपल्याकडं बऱ्याच वेळेला येतात आणि गॅस्ट्रोएंटरोलॉजीमध्ये लिव्हर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे की एक्झॅक्टली लिव्हर फंक्शन काय करतं, लिव्हर काम कसं करतं. कार्डियकबद्दल आपल्याला खूप माहीत असतं, हृदयाबद्दल माहीत असतं कारण नेहमी आपण जेव्हा UG PG मध्ये शिकतो त्यावेळेला मॉर्टॅलिटी ही हृदयासोबत होते, लिव्हरसोबत कमी मॉर्टॅलिटी असते म्हणून आपला तेवढं लक्ष लिव्हरकडं नसतं. पण खरंच एक बास्केट जशी असते तसं आहे की जेव्हा तुम्ही ह्या बघाल की किती म्हणजे नेचरनं आपल्याला गॉड गिफ्टेड चांगली गोष्ट दिलेली आहे आणि जे एवढा सुंदर अवयव आहे तो कसा काम करतो आणि आपण पेशंटला कसं समजावलं पाहिजे की लिव्हर खराब होणं म्हणजे काय. अगदी आपण सिम्पल लँग्वेजमध्ये जाऊया. तर आपण याच्यामध्ये काही गोष्टी कव्हर करणार आहेत की व्हॉट इज एक्झॅक्टली सिरोसिस ऑफ लिव्हर, त्याची काय कारणं आहेत, ते कसं खराब होतं, ते कधी रिकवर होऊ शकतं, कधी रिकव्हरीच्या बाहेर असणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्याच्यात वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, त्याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, मॅनेजमेंट कशी करायची. बऱ्याच वेळेला CLDचं पेशंट तुम्ही आता गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे रेफर करता पण त्याला एक असतं की त्याचा जो काही फॅमिली डॉक्टर आहे त्याच्याशी त्याची एक नाळ असते आणि त्याला नेहमी वाटतं की माझ्या डॉक्टरनं जोपर्यंत मला सांगितलेलं नाही किंवा तोपर्यंत माझं सॅटिस्फॅक्शन नाही. म्हणजे मी किती समजवलं तरी ते सुरुवातीचे काही दिवस तरी तो त्यांच्याशी खूप अटॅच असतो. तर डेफिनेशन लिव्हर सिरोसिस इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ लॉंग टर्म इन्फ्लेमेशन. म्हणजे खूप जास्त दिवस जर लिव्हरला इन्फ्लेमेशन झालं तर त्याच्यापासून सिरोसिस होतं. सेल्स मरतात. लिव्हर हा रिजनरेट होणारा ऑर्गन आहे. ठराविक सेल्स मेल्या तर त्या रिजनरेट होतात पण जर जास्त सेल्स मेल्या तर त्या सेल्स ह्या फायब्रोसिसनं रिप्लेस केल्या जातात. म्हणजे बर्न पेशंटचा जर आपण हँड बघितला तर तो जसा फायब्रोसिस झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट होतो तसं आपलं लिव्हरसुद्धा असं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि म्हणून आपल्याला सोनोग्राफीवर स्मॉल लिव्हर येतं कारण सेल्स ह्या खूप जास्त मेल्या आणि रिजनरेशन कॅपॅसिटीच्या पुढं गेल्यामुळं त्या रिप्लेस झाल्या फायब्रस टिश्यूनं. सो दॅट नाऊ लिव्हर इज रिप्लेस बाय द फायब्रस टिश्यू. आणि त्याला दोन कंपोनंट्स असतात. एक कंपोनंट असतो लिव्हर सेल फेल्युअर म्हणजे सेल्स मेल्या म्हणून सेल्स ॲडिक्वेट नाही आहेत बॉडीला सपोर्ट करण्यासाठी. सो देर आर नो ॲडिक्वेट सेल्स. अँड सेकंड कंपोनंट इज अ पोर्टल हायपरटेन्शन. ॲज देर इज अ फायब्रोसिस सो द फिल्ट्रेशन कॅपॅसिटी ऑफ लिव्हर इज रिड्यूस. नॉर्मली पोर्टल वेनमधनं ब्लड येतं, लिव्हरमधनं फिल्टर होतं, हेपॅटिक वेनमधनं ते IVC मधनं हार्टला जातं आणि परत आपलं रोटेट बॉडीमध्ये होतं. आता इथं झालंय काय की नॉर्मल फिल्ट्रेशन पूर्ण जी काही फिल्ट्रेशन सिस्टीम आहे तीच डॅमेज झाली तर येणारं ब्लड फिल्टर कसं होणार. ते फिल्टर न झाल्यामुळं पोर्टल वेनमधलं प्रेशर वाढतं, त्याला आपण पोर्टल हायपरटेन्शन म्हणतो. हा एक प्रॉब्लेम. आणि एक प्रॉब्लेम आहे सेल्स मेल्या त्याच्यामुळं आता आपल्या बॉडीला जे काही लिव्हरकडनं मिळणारा बॅकअप आहे तो कमी झाला. ह्या दोन आउटकम आपल्याला लिव्हर खराब झाल्यानंतर येतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही इथं दोन स्पंज बघताय. फर्स्ट स्पंज म्हणजे नॉर्मल लिव्हर आहे आणि सेकंड म्हणजे खराब झालेलं आहे. आता फर्स्टमधनं पाणी फिल्टर होणार आहे, सेकंडमधनं होणार नाही. त्याच्यामुळं पाईपमधलं प्रेशर वाढणार म्हणजे पोर्टल हायपरटेन्शन वाढणार. आणि तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल की काय कारण आहे आपण पोर्टल हायपरटेन्शनला एवढं इम्पॉर्टन्स देतो.
तर ही नॉर्मल लिव्हर आहे आणि तिकडं जर बघितलात तुम्ही तर ते नोड्युलर आहे, म्हणजे छोटे 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 असे तुम्हाला नोड्युल्स दिसत आहे, त्याला आपण म्हणतो खराब झाले लिव्हर किंवा सिरोटिक लिव्हर. दिस इज अ ग्रॉस स्पेसिमेन. नाव सी, दिस इज द हिस्टोपॅथॉलॉजिकल पिक्चर. याच्यामध्ये होतं काय, ब्लड इथं येतं आणि इथून इथं जातं. ही वर्किंग चॅनल आहे, इथं सगळं एक्सचेंज होत आहे. जोपर्यंत हा वर्किंग चॅनल वर्किंग प्रॉपरली आहे तोपर्यंत तुमचं ब्लड फिल्टर होणार आहे आणि तुमच्या बॉडीला बॅकअप मिळणार आहे. इथं बघा, हे स्ट्रक्चर पूर्ण डॅमेज झालं आहे. ब्लडनं यायचं कुठून आणि जायचं कुठं काही डिसाइडेड नाही आहे, म्हणजे त्याला रस्ताच नाही आहे. होल थिंग इज रिप्लेस बाय फायब्रस टिश्यू. दिस इज अ फायब्रस टिश्यू. जे तुम्हाला ब्ल्यू दिसतंय ते फायब्रस टिश्यू आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पेशंटला लिव्हर फेल होतं, म्हणजे पेशंटला सिम्पटम्स यायला लागतात. आता बऱ्याच वेळेला पेशंटचं म्हणणं असतं की माझं लिव्हर किती डॅमेज झालंय, किती टक्के डॅमेज झालंय, असं तो विचारतो आपल्याला. तर जेव्हा पेशंटला सिम्पटम्स येतात कुठलेही असू दे, म्हणजे असायटिस आला, जॉन्डिस आला जो लॉंग टर्म आहे, किंवा पेशंटला ब्लड वॉमिटिंग झाली, अशा कंडिशनमध्ये पेशंटचं लिव्हर हे मोर दॅन 70% डॅमेज असतं. अगदी आपल्याला जर परफेक्टली डायग्नोज करायचं म्हटलं तर MRI वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, पण एक ग्रॉस until and unless there is a 30% liver remaining, पेशंटला सिम्पटम्स येत नाही. सॉरी, तर जसं मी सांगितलं तसं लिव्हर फेल्युअरमुळं देर आर 2 प्रॉब्लेम्स. वन इज लिव्हर सेल फेल्युअर, कॉम्प्लिकेशन सेकंडरी टू लिव्हर सेल फेल्युअर अँड कॉम्प्लिकेशन सेकंडरी टू पोर्टल हायपरटेन्शन. सो दीज आर द 2 आउटकम्स of cirrhosis of liver. So what is the etiology? As all of us know, the most common is alcohol and second most common is hepatitis. कुठलंही इन्फ्लेमेशन मोर दॅन 8 weeks राहिलं की त्याला आपण क्रॉनिक इन्फ्लेमेशन म्हणतो लिव्हरमध्ये. तर जर हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सी हे दोघंही क्रॉनिक हेपॅटायटिस आहेत, म्हणजे ते जोपर्यंत आपण त्यांना ट्रीट करत नाही तोपर्यंत इन्फ्लेमेशन करत राहतात. सो दॅट फायनली इट विल कन्वर्ट इन टू द सिरोसिस. अदर मोस्ट इम्पॉर्टंट इज द ड्रग्स. म्हणजे लोक रँडमली काहीही खातात आणि त्याचा परिणाम काय होतो की लिव्हर डॅमेजमध्ये होतो. ॲटोइम्युन हेपॅटायटिस, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड ब्युटिफुल इटिओलॉजी. वाय आय एम टेलिंग इट इज अ ब्युटिफुल इटिओलॉजी? इट रिस्पॉन्स व्हेरी वेल टू द ट्रीटमेंट. या केसमध्ये जर आपण पेशंटला लवकर डायग्नोज केलं तर पेशंट पूर्णपणे नॉर्मल होऊन पूर्णपणे आयुष्य जगू शकतो. तर जेव्हा आपण लिव्हर डॅमेज असताना, म्हणजे जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो सिरोसिसचा येतो किंवा क्रॉनिक हेपॅटायटिसचा येतो, आपले 2 मेन उद्देश असतात. एक, इटिओलॉजी रिमूव्ह करणं, म्हणजे पेशंट अल्कोहोल घेतोय, पेशंटला हेपॅटायटिस बी आहे, सी आहे, वॉट एव्हर. अँड सेकंड, प्रोग्रेशन थांबवणं. जे डॅमेज झालंय ते झालंय, त्याला आपण रिकवर करू शकत नाही. पण पुढं राहिलेलं लिव्हर, जसं मगाशी मी सांगितलं, 30% सेल जर तुम्ही रिझर्व केल्या लिव्हरच्या तर पेशंटचं लाईफ खूप कम्फर्टेबल आहे. म्हणून माझ्याकडे जर पेशंट आला की जो 60s डॅमेज आहे, माझं काम आहे की स्टॉप द प्रोग्रेशन. जर मी इटिओलॉजी रिमूव्ह करत नसेल तर मला प्रोग्रेशन स्टॉप करायचं. सो 2 टार्गेट्स असतात. तर ॲटोइम्युन हेपॅटायटिसमध्ये जर आपण वेळेत डायग्नोज केलं पेशंट तर लिव्हर आपण कन्झर्व करू शकतो, पेशंटचं व्हॅल्युएबल ऑर्गन वाचतो आणि नॉर्मल राहील होते. अदर रेअर कॉम्प्लिकेशन्स आर प्रायमरी बिलियरी कोलिंजायटिस, प्रायमरी स्क्लेरोजिंग कोलिंजायटिस, बडचेरी सिंड्रोम, कार्डियक सिरोसिस, बरेच काही कॉजेस आहेत. आता नवीन मोस्ट कॉमन कॉज म्हणजे नॅश, जे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो आपण, ओबॅसिटीमुळे होणारा प्रॉब्लेम. तर मोस्टली पेशंट आपल्याकडे जे प्रेझेंट होतात हेपॅटायटिस बी, सी, अल्कोहोलिक हेपॅटायटिस, नॅश, ड्रग इंड्यूस आणि ॲटोइम्युन हेपॅटायटिस. हे 5 कारणं घेऊन मोस्ट ऑफ द टाइम पेशंट्स आपल्याकडे प्रेझेंट होतात. फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज टू रिमूव्ह द इटिओलॉजी, टू ट्रीट द इटिओलॉजी, सो दॅट फर्दर डॅमेज विल स्टॉप. म्हणजे हेपॅटायटिस बीचा पेशंट आला तर हेपॅटायटिस बी ट्रीट करा, हेपॅटायटिस सीचा आला तर सी ट्रीट करा, अल्कोहोल स्टॉप करायला सांगा, लाईक दॅट. मग लिव्हर डॅमेज होतं म्हणजे कसं होतं? नॉर्मल लिव्हर आहे आणि सडनली डॅमेज झालं असं होतं का? नाही. देर इज अ नॅचरल कोर्स, देर इज अ प्रोग्रेशन. सी, दिस इज अ फर्स्ट इज अ नॉर्मल लिव्हर अँड देर इज अ सिरोसिस ॲट द एंड. जर तुम्ही फर्स्टमध्ये बघितलं तर तुम्हाला एक रिव्हर्स ॲरो दिसतो, म्हणजे नॉर्मल लिव्हर आणि फॅटी लिव्हर.
याच्यामध्ये रिव्हर्स ॲरो आहे, बाकी कुठेही रिव्हर्स ॲरो नाही. वाय? कारण फॅटी लिव्हर हे रिव्हर्सिबल आहे. त्याच्यामध्ये फक्त फॅट जमा झालंय, तात्पुरतं आहे, म्हणून ते रिव्हर्सिबल आहे. या स्टेजला जर तुम्ही डायग्नोज केलं पेशंटला काही लिव्हर डिसीज आहे म्हणून, तर पेशंटचं लिव्हर आपण आहे तसं प्रिझर्व करू शकतो. आता नेक्स्ट, अल्कोहोलिक स्टिॲटोहिपॅटायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन झालं. इथं फक्त फॅट जमा होतं, इथं लिव्हरला रिअलमध्ये इन्फ्लेमेशन झालं, इन्फ्लेमेटरी सेल आल्या, सूज आली. या पॉईंटला आपल्याला पेशंट डायग्नोज झाला तर आपलं टार्गेट काय? स्टॉप इन्फ्लेमेशन, रिमूव्ह इटॉलॉजी. हे रिव्हर्सिबल नाही, पण जास्तीत जास्त सेल्स जेवढ्या तुम्ही वाचवणार आहेत तेवढं पेशंटचं लाईफ तेवढं जास्त दिवस असणार आहे. आपलं टार्गेट आहे इथं जास्त सेल वाचवणं. सिरोसिस ऑफ लिव्हर. आता पेशंटला सिरोसिस ऑफ लिव्हर जर झालं तर मग काय करायचं? आता 70% सेल्स डॅमेज झाले, आपल्याकडे 30 सेल्स आहेत, 30% आहेत. स्टील त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक कंपन्सेटेड अँड डिकंपन्सेटेड. कंपन्सेटेड म्हणजे काय? तुमच्याकडे एखादा पेशंट येतो हिमोग्रामचा रिपोर्ट घेऊन ज्याच्यात प्लेटलेट्स कमी असतात, तुम्ही त्याला इव्हॅल्युएट करता आणि सोनोग्राफीवर रिपोर्ट येतो की सिरोसिस ऑफ लिव्हर. त्याला काही सिम्पटम्स नसतात, त्याला सिम्पटम्स काही नसतात आणि त्याच्या रिपोर्टमध्ये येतं सिरोसिस ऑफ लिव्हर. याला म्हणायचं कंपन्सेटेड सिरोसिस. म्हणजे जो पेशंट लॅबोरेटरी किंवा रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये डायग्नोज झालाय पण ज्याला आणखीन सिम्पटम्स नाही आहेत, हा पेशंट बॉर्डर लाईन आहे आणि याचं लाईफ खूप चांगलं आहे. आपण याला डायग्नोज करून जर आपण याला ट्रीटमेंट प्रॉपरली केली तर हा 15 वर्ष आरामात जगतो इन स्पाईट ऑफ सिरोसिस. आणि जर इथं आपण डायग्नोज नाही केला पेशंट किंवा इथं ट्रीट नाही केला तर तो डिकम्पन्सेटेड स्टेटमध्ये जातो. डिकम्पन्सेटेड स्टेट म्हणजे काय? जॉन्डिस होणे, आसायटिस होणे, एन्केफॅलोपॅथी होणे, पेशंटला ब्लड वॉमिटिंग होणे, याच्यातलं कुठलंही सिम्पटम्स आलं की आपण त्याला म्हणतो डिकम्पन्सेटेड. पेशंट जर डिकम्पन्सेटेड झाला तर त्याचं लाईफ स्पॅन आहे 2 वर्ष विदाऊट ट्रीटमेंट. आणि आपण प्रॉपर ट्रीटमेंट केलं तर आपण लाईफ स्पॅन वाढवू शकतो. म्हणजे हेपॅटायटिस बीचा पेशंट आहे, आपण हेपॅटायटिस बीची ट्रीटमेंट चालू केली तर त्याचं लाईफ स्पॅन वाढतं. का वाढतं? त्याच्या फर्दर सेल्स मरायच्या कमी झाल्या आणि ज्या काही सेल्स त्याच्याकडे जिवंत होत्या त्यांनी काही नवीन सेल्स बनवल्या. त्याच्यामुळं तो पूर्ण रिकवर नाही झाला, बट 70%वरनं तो 68-65वर जरी आला तरी आपल्यासाठी सफिशियंट असतं आणि त्या कंडिशनमध्ये पेशंट सर्वाईव्ह करतो. तर या सगळ्या स्टेजेसमध्ये आपण इटिओलॉजी थांबवणं इम्पॉर्टंट आहे. मग काय होतं की लिव्हर सेल फेल्युअर होतं म्हणजे नेमकं काय होतं? तर लिव्हरला वेगवेगळे फंक्शन्स आहेत. लिव्हर खूप सगळी कामं करतो. एक सिंथेसिस करतो, बऱ्याच सगळ्या टाईपचे प्रोटीन्स असतात त्याचं सिंथेसिस आहे. स्टोरेज करतो, इम्युनिटीसाठी जे काही लागणारं ग्लोब्युलिन आहे त्याचं प्रोडक्शन करतो. डिटॉक्सिफिकेशन, आपल्या बॉडीमध्ये जे काही आपल्याला पदार्थ आहेत जे बाहेर सोडायचे, बाहेर टाकायचे, ते लिव्हर फिल्टर करून बाईलद्वारे आपल्या स्टूलमधनं बाहेर टाकतो. अँड सिक्रिशन. आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे सिंथेटिक फंक्शन. त्याच्यामध्ये जर सिंथेटिक फंक्शन्समध्ये इट प्रोड्युसेस n नंबर ऑफ प्रोटीन्स, बट मोस्ट कॉमन इज अल्ब्युमिन अँड कोॲग्युलेशन फॅक्टर. अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे पेशंटला असायटिस होतो, पिडल होतो, विकनेस येतो. ह्या गोष्टी अल्ब्युमिन झाल्यामुळे होतात. कोॲग्युलेशन फॅक्टर्स कमी झाले की पेशंटचा INR वाढतो आणि पेशंटला ब्लिडिंग टेंडन्सी होतात. अदर प्रोटीन्स जे आहेत, बरेच सगळे ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स असतात, म्हणजे विटॅमिन ट्रान्सपोर्ट करणारे असतात, तर त्याच्यामुळे पेशंटला विटॅमिन डिफिशियन्सी होतात. स्टोरेजमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट 2च गोष्टी आहेत की ग्लायकोजन स्टोरेज आणि विटॅमिन स्टोरेज. ग्लायकोजन, तुमच्याकडं पेशंट आला तर तुम्हाला सिरोसिस ऑफ लिव्हरचा पेशंट कसा दिसतो? मोठं पोट आणि असा लुकडा, हात छोटे छोटे, पाय छोटे छोटे. हा एंड स्टेजचा पेशंट असतो आपल्याकडं. हा असा का होतो? तर तुमचं लिव्हर हे बॅटरीसारखं आहे. मोबाईलची बॅटरी जी आहे, बॉडीला लागणारी सगळी एनर्जी लिव्हर प्रोव्हाइड करतं. लिव्हर इज अ एनर्जी सोर्स फॉर बॉडी. बाकी सगळे कंझ्युम करणारे आहेत. मग हृदयाला एनर्जी असू दे, ब्रेनला एनर्जी असू दे, मसल्सला एनर्जी असू दे, ही सगळी एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं? तुमचं लिव्हर प्रोव्हाइड करतं. आपण आज सकाळी जेवलो, आता सगळेजण आपण काल रात्री जेवलोय, सकाळच्या आता 8:30-9 वाजलेत, पण आपल्याला कोणालाही भूक लागलेली नाही, कोणालाही चक्कर येत नाही. हाऊ इट इज पॉसिबल? तर तुम्ही जे काही रात्री जेवलात ते ग्लुकोज फॉर्ममध्ये होतं, ते ग्लायकोजन फॉर्ममध्ये तुमच्या लिव्हरनं स्टोरेज केलंय आणि हे लिव्हर मागचे 12-14 तास तुम्हाला ग्लुकोज प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे जशी बॅटरी चार्ज करतो आणि ती बॅटरी तुम्हाला परत एनर्जी देते, तसं लिव्हर आपण रात्री चार्ज करून झोपलो होतो ते आणखीन चालतंय.
मग आता प्रॉब्लेम कुठं आहे सिरोसिसच्या पेशंटमध्ये? त्याचं लिव्हर खराब झालं म्हणजे याची बॅटरी खराब झाली. आता याची चार्जिंग टिकेल का? नाही टिकणार. मग त्याला पर्याय काय? तर आपल्याला नेचरनं त्याला पर्याय दिलेला आहे. पर्याय दिलेला आहे म्हणजे लिव्हर काय करू, जेव्हा लिव्हर कमी पडतं त्यावेळेला आपल्या मसल्सकडनं अमायनो ॲसिड्स आणि फॅट्स म्हणजे सबक्यूट फॅट्सपासून फॅटी ॲसिड्स घेतले जातात आणि मसल्सपासून प्रोटीन डायजेस्ट करून अमायनो ॲसिड्स घेतले जातात. आता सबक्यूट फॅट गेलं आणि मसल्समधले प्रोटीन गेले, त्याच्यामुळं तुमचा पेशंट वीक झाला. मग याला सोल्युशन काय? तुमची बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज करा. तुमचा मोबाईल जसा तुम्ही पुन्हा पुन्हा चार्ज करता तसा पुन्हा पुन्हा चार्ज करा, म्हणजे तुमचा पेशंट असा होणार नाही. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ स्टोरेज. विटॅमिन्सचं पण काय की विटॅमिन ए, डी, ई, के हे फॅट सोल्युबल विटॅमिन सगळे लिव्हरमध्ये स्टोअर केले जातात. जेव्हा तुमचा पेशंट नाईट ब्लाइंडनेस म्हणतो, CLDचा पेशंट युजली कंप्लेंट करतो नाईट ब्लाइंडनेस, ब्लिडिंग, ते विटॅमिन ए किंवा केच्या डिफिशियन्सीमुळे असतं. काही वेळेला रेअर कंडिशन्समध्ये पेशंट्स पेरिफेरल न्यूरोपॅथी कंप्लेंट करतो विटॅमिन ईच्या डिफिशियन्सीमुळे. डी डिफिशियन्सी आपल्याला तेवढी जाणवून सहसा येत नाही. इम्युनिटी मोस्ट इम्पॉर्टंट. दीज पेशंट्स आर प्रोन टू इन्फेक्शन. दीज पेशंट्स आर प्रोन टू इन्फेक्शन बिकॉज दे आर हॅव्हिंग लेस इम्युनिटी. म्हणून ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे फीवर म्हणून येतात. फीवर आलाय, ताप येतोय, जेवण जात नाही. सो ऑलवेज कीप वॉच ऑन देअर रिपोर्ट्स. म्हणजे असायटिस आहे, असायटिक फ्लूइड चेक करायला पाठवा. They will get frequently urinary tract infection. Most common infection in CLD is urinary tract infection. Second most common is SBP, spontaneous bacterial peritonitis. यांना कुठलेही इन्फेक्शन्स नॉर्मल माणसापेक्षा 50 ते 60% जास्त होतात. आता इन्फेक्शन झालं की लिव्हरला काम जास्त करावं लागतं आणि लिव्हर पुन्हा डॅमेज होतं. म्हणून या पेशंट्समध्ये इन्फेक्शन लवकर ट्रीट करायचे. यू डायग्नोज इट अर्ली अँड ट्रीट इट अर्ली. बऱ्याच वेळेला पेशंट आपल्याला डिनाय करतो, नको म्हणतो. अँड आय विल सजेस्ट इफ युअर पेशंट इज सिक हॅव्हिंग टॅकिकार्डिया मोर दॅन 100 गो विथ IV इंजेक्शन्स इन्स्टेड ऑफ ओरल अँटीबायोटिक. तो पहिलं तुम्ही हार्ड हिट करा. म्हणजे पहिलं तुम्ही अँटीबायोटिक्स IV वापरा आणि मग तुम्ही ओरलवर त्याला 2 दिवसानं 3 दिवसानं शिफ्ट करा. म्हणजे लिव्हर डॅमेजची प्रोसेस तुम्ही स्टॉप करा. नाहीतर इन्फेक्शनमुळे बॉडीमध्ये जे काही इन्फ्लेमेशन होणार आहे त्यानं परत लिव्हर डिटोरिएट होतं. सो दॅट इम्युनिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. डिटॉक्सिफिकेशन, इट डिटॉक्सिफाईज अमोनिया. इफ लिव्हर इज नॉट वर्किंग वेल पेशंट विल डेव्हलप हेपॅटिक एन्केफेलोपॅथी. देन सिक्रेशन, बिलिरुबिन अँड डिटॉक्सिफिकेशन ऑफ द ऑल बॉडी वेस्ट. जर बिलिरुबिन व्यवस्थित सिक्रेट नाही केलं की आपल्याला जॉन्डिस होतो, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. So these are the functions. So as I told in previous slide, types of cirrhosis, compensated आणि decompensated. आपल्याला compensated म्हणजे काय? याला compensated no symptoms, no signs, diagnosed radiologically or laboratory in the laboratory. So treatment is conservative and survival is very good. म्हणजे आज जरी आपल्याकडे अल्कोहोलिक पेशंट ह्या कंडिशनमध्ये आला आणि आपण त्याला प्रॉपर एक्सप्लेन केलं तर तो 15 वर्ष जगू शकतो. आणि आपल्याकडे 55-60 वर्षाचा माणूस जर आला त्याला 15 वर्षाची लाईफ म्हणजे इट्स क्वाईट ओके. पण डिकम्पन्सेटेड स्टेट असेल तर जॉन्डिस, असायटिस, एन्केफेलोपॅथी, हेपॅटोरिनल सिंड्रोम और व्हरायशियल हिमरेज कुठलंही सिम्पटम्स असेल तर त्याला आपण डिकम्पन्सेशन म्हणतो. लाईफ स्पॅन इज 2 years. ट्रीटमेंट, द क्युरेटिव्ह ट्रीटमेंट इज लिव्हर ट्रान्सप्लांट. क्युरेटिव्ह ट्रीटमेंट इज लिव्हर ट्रान्सप्लांट. There is no role of conservative treatment in these patients. आपण आपल्याकडं लोकांची अफोर्डेबिलिटी नसती म्हणून आपण त्यांना कन्झर्व करतो. हाऊ दिस पेशंट्स प्रेझेंट्स. मग सिम्पटम्स काय? आपण ओळखायचं कसं पेशंट की कोणाला सिरोसिस आहे? प्रत्येक वेळेला आपण पेशंट किंवा कोणामध्ये आपण लिव्हर डिसीज सस्पेक्ट करायचे. सो देर आर 2 groups. One is liver cell failure and portal hypertension. Liver cell failure will present as a hepatic encephalopathy, as a altered sensorium. Then icterus, fetor hepaticus, अमोनिया सारखा वास येतो. स्पायडर नेवाय, रेड कलर स्पॉट येतात चेस्टवर. मिनिमम मोर दॅन 5 पाहिजेत अप्पर चेस्टवर, मिनिमम 5 पेक्षा जास्त हवे. देन गायनोकोमेस्टिया, इट इज सेकंडरी टू 2 things. One is cirrhosis and second is aldactone, what we are using in this patient. Then testicular atrophy, loss of axillary hairs. Then
इफ पेशंट इज इन एन्केफेलोपॅथी देन पेशंट विल गेट अ फ्लॅप्स. जर तुमचा पेशंट जेव्हा OPD मध्ये येतो, तुम्ही नेहमीच पेशंट बघता आणि तो रोजचा पेशंट असतो आपला, त्याच्या वागण्यात किंवा त्याच्या चालण्यात किंवा त्याच्या बोलण्यात जर चेंज झाला आणि तो सिरोसिसचा पेशंट असला तर डेफिनेटली ही इज हॅव्हिंग मायनर मिनिमल एन्केफेलोपॅथी. तो नेहमी येतो आणि तुम्हाला म्हणतो नमस्कार मॅडम, नमस्कार सर. आज त्यानं नमस्कार केला नाही, आला आणि खुर्चीत बसला. ऑलवेज सस्पेक्ट ही इज हॅव्हिंग एन्केफेलोपॅथी. देर इज नो नीड ऑफ एनी इन्व्हेस्टिगेशन. फाईल उलटी ठेवतोय, आपण त्याला आत्ताचे रिपोर्ट मागितले तर तो दुसरंच काहीतरी देतोय. दीज ऑब्झर्वेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माझ्याकडं 4 दिवसापूर्वी एक पेशंट आला, तो फक्त माझ्या टेबलवर तिरकस झोपला. तो माझा नेहमीचा पेशंट आहे CLDचा. मी म्हटलं याला उचला आणि ॲडमिट करा. घरचे म्हणले काय कारण आहे, हा बोलतोय चालतोय चांगलं. नाही, दिस इज नॉट नॉर्मल. कुठलाही पेशंट आपला येऊन टेबलवर तिरका का झोपेल? तो सरळ झोपेल, तो रोजचा पेशंट. सो दॅट व्हेन पेशंट ऑफ CLD यू हॅव टू कीप वॉच ऑन देअर रेग्युलर बिहेवियर. पहिल्यांदा मायनर बिहेवियर चेंज होतं आणि मग पेशंट फुल ब्लोन एनकेफमध्ये जातो. डायरेक्टली तो फुल ब्लोन एनकेफमध्ये जात नाही. आणि जर तुम्ही लवकर डायग्नोज केलं तर त्याला सिम्पली घरी मॅनेज करू शकतो आपण, किंवा तुमच्या क्लिनिकमध्ये त्याला थोडेसे मेडिसिन देऊन तो दररोज इंजेक्शन घेऊन मॅनेज होतो. सो वी कॅन अवॉइड फर्दर डॅमेज टू लिव्हर ॲज वेल ॲज एक्सपेन्सेस ऑफ पेशंट. देन ब्लिडिंग टेंडन्सी, anemia secondary to GI blood loss, then pedal edema. These are the symptoms secondary to liver cell failure. Why portal hypertension is important? Because portal hypertension causes most important thing, esophageal variceal bleed. Portal hypertension bleed करतं, splenomegaly, caput medusa and anorectal varices. म्हणजे सगळ्या ब्लड व्हेसल्स फुगवणं. पोर्टल हायपरटेन्शन जे झालंय आपल्या पोर्टल व्हेनमध्ये ते प्रेशर इतर व्हेसल्समध्ये जातं, त्याच्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी व्हेसल्स डायलेट होतात, त्याला आपण व्हारायसिस म्हणतो. मग ते कुठं कुठं डायलेट होतात? इसोफेगसमध्ये होतात, रेक्टममध्ये होतात, स्टमकमध्ये होतात, स्मॉल बाउलमध्ये होतात आणि तिथून पेशंट ब्लीड करतो. मग कधी तो फ्रँक ब्लीड म्हणून प्रेझेंट होतो, काही वेळेला तो फक्त मलिना म्हणून प्रेझेंट होतो. सो दॅट दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ पोर्टल हायपरटेन्शन. सो पेशंट आपल्याकडे असायटिस, स्प्लिनोमेगेली अँड ब्लीड, दीज आर द सिम्पटम्स सेकंडरी टू युअर पोर्टल हायपरटेन्शन. या पेशंटच्या नेहमीच प्लेटलेट काउंट कमी राहणार आहे, 1 लाखापेक्षा कमीच राहणार आहे सेकंडरी टू एनलार्ज स्प्लीन अँड पोर्टल हायपरटेन्शन. ते कधीच वाढणार नाही. तो तुमच्याकडे विचारणार आहे की ह्याचं काय करू? काही करू नको, तुला काही होत नाही. इफ प्लेटलेट काउंट इज मोर दॅन 50,000 देर इज नथिंग टू वरी. 30,000 पर्यंत जे CLD पेशंट आहेत ते प्लेटलेट काउंट व्यवस्थितरित्या टॉलरेट करतात, त्यांना कुठलीही ब्लिडिंग होत नाही, त्यांना कुठलेही ट्रान्सफ्युजन लागत नाही किंवा आपण त्यांना कुठलंही मेडिकेशन द्यायची गरज नाही. तो घेत असला तरी त्याला नको म्हणून सांगायचं. त्याचं रिझन हे आहे की तुमच्याकडे लिव्हर बॅकअप खूप कमी आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू डू एनी एक्सपेरिमेंट विथ लिव्हर. मला पुढचा कुठलाही प्रयोग करायचा नाही की त्यानं काहीतरी खाऊन त्याचं लिव्हर तो डॅमेज करेल. मग जसं मी मगाशी म्हटलं की पेशंटचा नेहमी प्रश्न असतो की मी किती दिवस जगणार, मी कधी मरेल, माझं आयुष्य काय वगैरे वगैरे. म्हणजे दारू पिऊन झाल्यावर या सगळ्या गोष्टी आठवतात, तो भाग वेगळा आहे. पण मरणाची भीती त्याला तेव्हा वाटतं जेव्हा सगळं संपलेलं असतं. बट स्टील ॲज अ डॉक्टर वी हॅव टू अँसर. म्हणजे आपल्याला डॉक्टर म्हणून अँसर करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कुठंतरी एक युनिफॉर्मिटी पाहिजे. म्हणजे मी म्हणलं की तू 15 वर्ष जगतील आणि कदम सर म्हणले तू 2 वर्षात मरशील. मग आता पेशंटचं कन्फ्युजन होतं की कोण खरं? कदम सर माझे रोजचे डॉक्टर आहेत आणि महिंदर सर लिव्हरचे डॉक्टर आहेत, पण दोघं वेगवेगळं सांगतात. सो दॅट देअर इज अ दिस स्कोरिंग सिस्टीम, मेल्ड स्कोअर. सिम्पल आहे. तुम्ही मोबाईलमध्ये मेल्ड स्कोअर टाकला की बिलिरुबिन, प्लेटलेट आणि 2-3 पॅरामीटर टाकले की तुम्हाला मेल्ड स्कोअर मिळतो. इट्स व्हेरी इझी टू डायग्नोज, कॅल्क्युलेट. मेल्ड स्कोअर 15पेक्षा जास्त असलं की तो पेशंट डिकम्पन्सेटेड असतो. डिकम्पन्सेटेडचा लाईफस्पॅन 2 आहे. म्हणजे माझा मेल्ड 15 आहे, तुमचा पण 15च येणार आहे आणि आपल्या दोघांची एक वाक्यातच येणार आहे पेशंटला की तुझा लाईफस्पॅन कमी आहे. चाइल्ड स्कोअर एक असतो ज्याच्यामध्ये असायटिस, एन्सेफेलोपॅथी, बिलिरुबिन, INR, अल्ब्युमिन. हा पण आपण कॅल्क्युलेटर मेडकॅल म्हणून जे येतं त्याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकतो. ह्याच्यात A-B-C असे ग्रुप्स असतात. त्याच्यामध्ये सर्वायवल लिहिलेलं आहे. 1 वर्षात किती % पेशंट जगू शकतात. A ग्रुपमध्ये पेशंट असेल 100% जगतात, कुणी मरत नाही. B मध्ये 80% जगतात,
फक्त 20% मारतात. पण सी मध्ये तुम्ही बघितलं का 55% पेशंट एका वर्षात मरतात. म्हणजे ज्या वेळेला पेशंटचे नातेवाईक तुमच्या समोर बसून प्रोग्नोसिस विचारतात त्यावेळेला हे तुमच्या कामाचं आहे, टू गिव्ह अ आन्सर. आतापर्यंत आपण बघितलं की लिव्हर डॅमेज कसं होतं, इटिओलॉजी काय, कंपन्सेटेड, डिकंपन्सेटेड, सर्वायवल, आणि त्याच्यानंतर त्याचं प्रोग्नोसिस कसं सांगायचं, इथपर्यंत आपण सगळं केलं. आता आपली प्रत्यक्षात पेशंटला ट्रीट कसं करायचं, पेशंट कसं ट्रीट करायचं, काय काय आपण बघितलं पाहिजे. तर सीबीसीमध्ये काय काय पॅरामीटर्स बघायचे आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेला पॅनसायटोपेनिया दिसेल, ते स्प्लिनोमेगॅलीमुळे दिसणार आहे. टार्गेट हिमोग्लोबिन हे CLD पेशंटमध्ये 7 ते 8 असतं, त्याच्यावरती हिमोग्लोबिन न्यायचा प्रयत्न करायचा नाही, ट्रान्सफ्यूज करायचं नाही पेशंट. 7 ते 8 मध्ये असं हिमोग्लोबिन हे 7 ते 8च्या मध्येच ठेवायचे. 8च्या पुढं गेलं की त्याला ब्लिडिंग टेंडन्सी वाढते आणि 7च्या खाली राहिला की त्याला विकनेस जाणवतो. म्हणजे 7 ते 8, 8, 8:30 पर्यंत पेशंट तुमच्याकडे सारखं कंप्लेंट करतो माझं ब्लड कमी आहे. आणि पेशंटचं हिमोग्लोबिन कमी असेल तर रूल आउट एनी ब्लीड, GI ब्लीड, कुठून व्हायरसेसमधनं ब्लीड होतोय का, मलिना होतोय का, त्याचं स्टूल फॉर ऑकल्ट ब्लड पाठवा, बघा. आणि इफ इट इज देअर वी विल रिक्वायर एंडोस्कोपी. सेकंड इज थ्रोम्बोसायटोपेनिया. मगाशीच मी सांगितलं प्लेटलेट नेहमी कमी राहणार आहेत, त्याला आपल्याला वाढवायचं नाही. कुठलं इंटरव्हेन्शन करायचं असलं, तो म्हणला मी दाताची सर्जरी करू का, माझा दात काढायला सांगितलं डॉक्टरांनी, काय करू डॉक्टर, जाऊ का नको. 50,000पेक्षा काउंट पुढं असलं की त्याचा दात काढला जाऊ शकतो, म्हणजे कुठलंही ऑपरेशन केलं जाऊ शकतं. टॅपिंग करण्यासाठी कुठलेही प्लेटलेटचं रिस्ट्रिक्शन नसतं, कुठल्याही INRचं रिस्ट्रिक्शन नसतं. थ्रोम्बोसायटोपेनिया आहे म्हणून आपण टॅप करायचं नाही असं नाही, किंवा INR 2.5 पेक्षा कमी असलं की आपण टॅप करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण डायग्नोस्टिक टॅपिंगसाठी आपल्याला कुठलेही रिस्ट्रिक्शन्स येत नाही. सो दॅट तुम्हाला जर तिथं सिम्पल वेनं तुम्ही इव्हन OPD मध्ये करू शकता. पेशंटला लेफ्ट लॅटरल पोझिशनमध्ये करायचं, 10 cc सिरिंज घ्यायची, टाकायची आणि काढायची, काही होत नाही. आणि त्याला चिकटपट्टी लावून टोटल काउंट, डिफरन्शियल काउंट, प्रोटीन आणि अल्ब्युमिन 4च इन्व्हेस्टिगेशन पाठवायचे, दॅट इज इनफ. जर तुमचा टोटल काउंट्समध्ये न्यूट्रोफिल, टोटल काउंट किती असू दे, 500 आहे, त्यात न्यूट्रोफिल किती आहे त्याला महत्त्व असतं. न्यूट्रोफिल जर 250 पेक्षा जास्त असेल तर त्या पेशंटला असायटिक फ्लुइड इन्फेक्शन आहे. तुमच्याकडे असायटिस पेशंट आला की लेफ्ट लॅटरल करायची, 10 cc निडलनं 5 ml फ्लुइड काढून पाठवायचं. दुसऱ्या दिवशी 500 काउंट आला, त्याच्यात 50% न्यूट्रोफिल आहेत, म्हणजे 250 झाल्या. पेशंटला माझे इन्फेक्शन आहे, मोनोसेप चालू करा, 2 ग्रॅम मोनोसेप 3 दिवस द्या आणि टॅक्सिमोवर घ्या, परत 8 दिवसाचा कोर्स द्या. पेशंट तुमच्या जवळच मॅनेज होतो. ही विल बी मोर हॅपी. माझ्याकडे येऊन त्याला वाटतं की माझ्या सरांकडे जरा स्वस्तात होते लवकर. तर सो दॅट दिस इज CBC मध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या. व्हॉट वी विल सी इन LFT. आपल्याला LFT मध्ये माहिती आहे टोटल बिलिरुबिन रेज असतं, डायरेक्ट बिलिरुबिन रेज असतं, इनडायरेक्ट रेज असतं, OTPT रेज असतं आणि अल्ब्युमिन कमी असतं. इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची, नॉर्मली डायरेक्ट बिलिरुबिन हे 20 to 30% असतं आणि इनडायरेक्ट जास्त असतं, 70% असतं. तर डायरेक्ट इनडायरेक्टचा जो रेशो असतो की इनडायरेक्ट जास्त आणि डायरेक्ट कमी, हा रेशो नेहमी रिव्हर्स होतो लिव्हर पेशंट्समध्ये. त्यांच्यामध्ये डायरेक्ट जास्त वाढतं आणि इनडायरेक्ट कमी वाढतं. इनडायरेक्ट पण वाढतं, मोठं झालं तर हेपॅटायटिस, छोटं झालं की सिरोसिस. छोटं झालेलं मोठं होत नाही, मोठ्याचं छोटं होतं. म्हणजे पेशंट अल्कोहोलिक हेपॅटायटिसचा पेशंट आला ना तर तुम्हाला इथपर्यंत लिव्हर लागेल हाताला, काही वेळेला तुम्ही पाल्पेट केलं तर इथपर्यंत लागतं. हे रिग्रेस होतं, त्याला 2 महिने लागतात पण रिग्रेस होतं. पण एकदा जर सिरोसिस झालं, एकदा फायब्रोसिस झालं आणि लिव्हर श्रिंक झालं की ते होत नाही. तर आपण अल्ट्रासाऊंडवर काय बघायचं आहे, नोड्युलर शंकन लिव्हर आहे का, ब्राईट इको टेक्स्चर, पोर्टल व्हेन किती आहे, आसायटिस आहे का, कोलॅटरल्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अल्ट्रासाऊंडवर मिळतात. देन फायब्रोस्कॅन. जेव्हा जेव्हा आपल्याला कन्फ्युजन असतं की खरंच माझ्या पेशंटला किती लिव्हर डॅमेज झालेलं आहे, म्हणजे हे सगळं थेरॉटिकल पार्ट केलं. पण आता तरी पण मला असं वाटतं की आय एम नॉट व्हेरी शुअर, मला खरं वाटत नाही की हे हेपॅटायटिस बीचं पेशंट आहे, गेली 10 वर्ष झालं त्याला हेपॅटायटिस बी आहे. अल्कोहोलिकमध्ये डायरेक्ट ते खूप सगळ्या डॅमेज नंतर येतात. पण प्रॉब्लेम आपल्याला येतो हेपॅटायटिस B, C किंवा ज्याच्यात बॉर्डर लाईन प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यामध्ये डायग्नोज करायला खूप आपल्याला मेहनत लागते. अशा वेळेला काय करायचं, डू द फायब्रोस्कॅन. 10 पेक्षा जास्त फायब्रोस्कॅन असला तर त्याला क्रॉनिक लिव्हर डिसीज आहे. 10 पेक्षा कमी असला क्रॉनिक लिव्हर डिसीज नाही, म्हणजे त्याचं लिव्हर आणखीन खूप चांगलं आहे. जेवढा फायब्रोस्कॅन जास्त तेवढं लिव्हर डॅमेज जास्त. एखाद्याचा 40 आला
तर त्याचं लिव्हर जास्त डॅमेज आहे. फक्त फायब्रोस्कॅन करताना असायटिस नसला पाहिजे. असायटिसच्या कंडिशनमध्ये फायब्रोस्कॅनची रिडिंग चुकीची येते. त्याच्यानंतर RFT. मी मगाशी सांगितलं की हिपॅटोरिनल सिंड्रोम इज वन ऑफ द कॉम्प्लिकेशन. आपण असायटिस झाला पेशंटला की आपण डायरेटिक्स द्यायला चालू करतो. डोंट रन बिहाइंड द डायरेटिक्स. पेशंट आपल्याला कोरडा करायचा नाही, त्याला पिळायचं नाही आहे आपल्याला. त्याला थोडासा असायटिस राहिला ना राहू दे, काही फरक पडत नाही. थोडासा पिडल इडिमा राहिला ना राहू दे, काही होत नाही. आपण डायरेटिक्स एवढ्या विग्रसली वापरतो की पेशंटला 50% पाणी जेव्हा असायटिसमधनं बाहेर येतं तेव्हा 50% पाणी तुमच्या बॉडीमधनं खेचलं जातं. सो दॅट फायनली तुमच्या किडनीला पाणी कमी पडतं आणि किडनी फेल होते. त्याला आपण म्हणतो रेज सिरम क्रिएटिनिन आणि हिपॅटोरिनल सिंड्रोम. आता सिरम क्रिएटिनिन रेज झालं की तुम्ही परत डायरेटिक्स वाढवता. नाही, तुम्हाला उलटं जायचं आहे, डायरेटिक्स थांबवायचे. आता आपल्याला पेशंटला पाणी द्यायचं आहे आणि कुठल्याही पेशंटचं असायटिसमुळं पाणी प्यायचं बंद करायचं नाही. ते मी पुढे सांगणारच आहे डाएटमध्ये. पण डायरेटिक्स कसे वापरायचे, तर डायरेटिक्स पेशंटला कधीच आपल्याला ट्राय करायचं नाही आहे. मिनिमल पिडल इडेमा, मिनिमल असायटिस इज ॲक्सेप्टेबल अँड दॅट इज द आयडियल टार्गेट. डोंट ड्राय युअर पेशंट. सिरम इलेक्ट्रोलाइट आपण खूप सगळे डायरेटिक्स देत असतो, त्याच्यामुळे पेशंटला हायपोनायट्रेमिया होतो आणि पोटॅशियम कमी होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टिगेशन्समध्ये दिसतील. म्हणजे तुम्हाला RFT करायची, तुम्हाला LFT करायची, तुम्हाला हिमोग्राम करायचं आहे, तुम्हाला INR करायचं आहे, इलेक्ट्रोलाइट्स करायचे आहेत. हे बेसिक इव्हॅल्युएशन तुम्हाला करायचं आहे आणि हे सगळे पॅरामीटर त्याच्यात चेक करायचे की कुठले पॅरामीटर ह्याच्यामध्ये चेंज आहे. इलेक्ट्रोलाइट्समध्ये सोडियम, बऱ्याच वेळेला तुमच्या पेशंटचं सोडियम कमी येतं. मग अशा वेळेला काय करायचं आपण? पेशंटला सोडियम खायला सांगायचं का नाही? 125 पर्यंत हायपोनायट्रेमिया CLD मध्ये ॲक्सेप्टेबल असतो, त्याला ट्रीट करायचं नाही. 125 पर्यंत. 125च्या खाली गेला किंवा सिम्टमॅटिक पेशंट आहे त्या कंडिशनमध्येच आपण हायपोनायट्रेमिया 125 पर्यंत ट्रीट करायचं. 125 आहे आणि सिम्टमॅटिक आहे, ट्रीट. 125च्या खाली गेला तरी ट्रीट करायचं, पण 125 पर्यंत ट्रीट करायचा नाही आहे. तो आपल्याला इलेक्ट्रोलाइटमध्ये ते बघायचं आहे, सोडियम किती आहे, तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि मग तुमचं कन्फ्युजन होईल की आता आपण कधी ट्रीट करायचं, म्हणून हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ट्रीटमेंट. तर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला एकदा इटिओलॉजी फर्स्ट, मागच्या स्लाईडमध्ये मी सांगायचं विसरून गेलो तुम्हाला की जेव्हा आपण वर्कअप करतो, याच्यामध्ये हे झालं आपलं वर्कअप म्हणजे डिसीजचं वर्कअप, आणि या कॉलममध्ये लिहिलं आहे आपण इटिओलॉजिकल वर्कअप. म्हणजे याच्यामुळे आपल्याला पेशंटची कंडिशन लक्षात येणार आहे, पण आपल्या पेशंटची इटिओलॉजी काय, ह्याच्यासाठी आपल्याला व्हायरल मार्कर्स पाठवायचे आहेत, सेरुलोप्लास्मिन पाठवायचे, विल्सन्स डिसीज आहे का बघण्यासाठी, फेरिटिन लेवल पाठवायच्यात, HbA1c पाठवायचं आहे आणि ॲटोइम्युन हेपॅटायटिसचे मार्कर्स पाठवायचे जे मी खाली लिहिलेत. ANA, LKM1, आस्मा, अँटीस्मूथ मसल अँटीबॉडी म्हणतो त्याला आपण, IgG लेवल, ह्या सगळे इन्व्हेस्टिगेशन्स आपण पाठवायच्या आणि ह्या इन्व्हेस्टिगेशन्सपासून आपल्याला इटिओलॉजी मिळते. म्हणजे आपण दोन गोष्टी ट्रीट करणार आहेत, पेशंटची कंडिशन ट्रीट करणार आहेत आणि पेशंटची इटिओलॉजी ट्रीट करणार आहेत. म्हणून आपल्याला हे पण वर्कअप महत्त्वाचं आहे. मग आपण ट्रीटमेंटकडे येतो की आपल्याला जेव्हा डायग्नोसिस झालं आहे पेशंटचं, माझ्या पेशंटला हेपॅटायटिस B आहे, C आहे, ॲटोइम्युन हेपॅटायटिस आहे, नाऊ आय हॅव टू स्टार्ट द ट्रीटमेंट. म्हणजे आपण लिव्हरचं सगळं इव्हॅल्युएशन केलं, ग्रेडिंग केलं, हे झालं ते झालं, आता सगळं रेडी आहे, आता ट्रीटमेंट चालू करायची आपल्याला. हेपॅटायटिस B असेल तर सिम्पल आहे, लाईफ टाईम ट्रीटमेंट घ्यावी लागते पेशंटला. पेशंट जर क्रॉनिक लिव्हर डिसीज झालेला असेल तर त्याला लाईफ टाईम ट्रीटमेंट घ्यायची. सिंगल टॅबलेट घ्यायची असते फक्त डेली, कुठलीही दिली तरी चालते. टिनोपोव्हिर, एंटाकाव्हिर, लॅमिव्हिडिन आता पाठीमागं गेलं आहे कारण थोडासा रेजिस्टन्स जास्त येतो लॅमिव्हिडिनला म्हणून, आणि टिनोपोव्हिर, अल्फेनामाइड, ह्या तिघापैकी कुठलीही टॅबलेट चालू करा, हार्डली 700-800 रुपये महिन्याचा खर्च येतो. देन हेपॅटायटिस C. हेपॅटायटिस C इज अ क्युरेबल डिसीज. तो कम्प्लिटली 3 ते 6 महिन्यामध्ये बरा होतो आणि पुन्हा कधीही त्रास देत नाही. 95% क्युअर रेट आहे. आता जे मार्केटमध्ये ड्रग्ज आहे आणि खूप काही ड्रग्ज महाग नाही आहेत, 6 ते 7 हजार रुपयाला महिन्याची ट्रीटमेंट मिळते. म्हणजे साधारण 20,000 रुपये कॉस्ट जाते त्याची 3 महिन्यामध्ये. 20,000 इज म्हणजे एवढंही काही खूप ट्रीटमेंट नाही आहे की जे पेशंटच्या अफोर्डेबिलिटीच्या बाहेर जाते, पण त्याच्यापासून त्याचं लिव्हर कायमस्वरूपी रिकवर होतं. विल्सन्स डिसीजमध्ये बरेच काही ड्रग्ज आपण वापरतो, पण युजली तुमच्या लेवलवर विल्सन्स कुणी ट्रीट करत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, जे तुमच्याकडे फॅटी लिव्हर म्हणून येतात.
म्हणजे 2-3 पेशंट तुमच्याकडे कॉमनली येणार आहेत. हेपॅटायटिस बी येणार आहे, सी रेअरली येतो पण येतो, आणि नॅश येतो म्हणजे फॅटी लिव्हर येतो. फॅटी लिव्हर कसं ट्रीट करायचं? व्हिटॅमिन ई 800 मिलीग्रॅम किंवा पायोग्लिटॅझोन 15 ते 45 मिलीग्रॅम, 15 to 45, अँड सारोग्लिटाझार 4 मिलीग्रॅम. एनी ऑफ दिस ड्रग यू कॅन यूज सिंगल फॉर लाईफ टाईम. अंटिल अँड अनलेस पेशंट खूप सगळा वेट लॉस करतोय, त्याच्याशिवाय त्याचा ड्रग बंद होत नाही. नॅशमध्ये पेशंटनं खूप वेट लॉस केला, डायबिटीस रिव्हर्स झाला, सगळं काही वेल कंट्रोल आहे, देन येस वी कॅन गिव्ह अ ट्रायल टू स्टॉप दिस ड्रग. देर इज नो एनी डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट फॉर डॅमेज लिव्हर. म्हणजे एकदा लिव्हर तुमचं डिकम्पन्सेटेड स्टेटमध्ये लँड झालं किंवा कंपन्सेटेड स्टेटमध्ये जरी असलं तरी त्याला आपण रिव्हर्स करू शकत नाही. आपण मागच बघितलंय की त्याला रिव्हर्स नाही करता येत. मग काय करायचं आहे? आपण आहे हे लिव्हर चालवायचं, त्याला कन्झर्व करायचं आहे, त्याला आपण सपोर्टिव्ह केअर म्हणतो. न्यूट्रिशनल सप्लिमेंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट. मगाशीच मी सांगितलं की बॅटरी पुन्हा पुन्हा रिचार्ज करा. या पेशंटला सांगायचं दिवसातून 6 वेळा खाल्लं पाहिजे. प्रत्येक 3 तासाला त्याने एवढंच खाऊ दे, चालेल. पण त्यानं 7ला ब्रेकफास्ट, 11 वाजता प्रोटीन सप्लिमेंट, दुपारी 1 वाजता जेवण, पुन्हा 4-5 वाजता प्रोटीन सप्लिमेंट, संध्याकाळी 8 वाजता जेवण आणि 10 वाजता झोपताना फ्रूट. म्हणजे 6 टाइम्स खायला द्यायचं. म्हणजे आपण त्याचं लिव्हर पुन्हा पुन्हा रिचार्ज करतोय, जेणेकरून त्याची बॉडी वीक नाही होणार, त्याला विकनेस जाणवणार नाही. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. न्यूट्रिशनल सप्लिमेंट अँड फ्रिक्वेंट फीडिंग. देन ADEK सप्लिमेंट मगाशी आपण बघितलं, हे स्टोअर केले जातात, त्यांची डिफिशियन्सी पेशंटला होऊ शकते, त्याच्यावर वॉच ठेवा. लो सोडियम डाएट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आसायटिस आणि एडिमा हा सेकंडरी टू सोडियममुळे होतो. सोडियम वॉटर रिटेन्शन करतं. आता लो सोडियम डाएट म्हणजे कसं द्यायचं पेशंटला? इथं बरंच काही लिहिलंय की मी 2 ग्रॅम सोडियम द्या, 5 ग्रॅम डाएटरी सॉल्ट द्या, पण मोजणार कसं आपण? किंवा पेशंट कसं मोजणार प्रॅक्टिकली? तर त्याला सिम्पल सांगायचं, जो पोहे खायचा चमचा असतो तो सपाट 1 चमचा मीठ काढून वाटीत ठेवायचं आणि 24 तासात तेवढंच मीठ घ्यायचं. पूर्ण जेवण आळणी, वरून फक्त तेवढंच मीठ टाकून पुरवायचं. या पेशंटला डाययुरेटिक्स कमी लागतात, इडिमा कमी होतो, आसायटिस कमी होतो. जो आसायटिस तुमच्या डाययुरेटिकला रिस्पॉन्स करत नाही तो डाएटसोबत जर कंबाईन केला तर चांगला रिस्पॉन्स करतो. बऱ्याच वेळेला क्रिएटिनिन वाढल्यामुळे आता तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, तुम्ही डाययुरेटिक्स बंद केले, मग आता कसं करणार? मग अशा वेळेला आपल्याला डाएट हेल्प करतो. आणि मग त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट आहे की वॉटर रिस्ट्रिक्ट कधी करायचं. तर मगाशी जसं मी सांगितलं की CLD पेशंट्समध्ये वॉटर रिस्ट्रिक्ट करायचं नाही अंटिल अँड अनलेस हिज सोडियम इज लेस दॅन 120. 120 पेक्षा सोडियम खाली जात नाही तोपर्यंत वॉटर रिस्ट्रिक्शन करायचं नाही. ही कॅन टेक 1 लिटर 2 लिटर 3 लिटर वॉट एव्हर यू वॉन्ट. वॉटर घेण्याचा आणि ॲसायटिस होण्याचं काहीही कोरिलेशन नसतं. आपण पेशंटमध्ये वॉटर रिस्ट्रिक्ट करतो हायपोनायट्रेमियामुळं, ॲसायटिसमुळं नाही करत. आणि सोडियम रिस्ट्रिक्ट करतो ॲसायटिसमुळं. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कॅलरिक सप्लिमेंट कसं द्यायचं ते सांगितलेलं आहे. सो यू हॅव टू गिव्ह 40 किलो कॅलरी पर kg पर डे. ॲव्हरेजली थिनच असतात, त्यांना 40 किलो कॅलरीच्या हिशोबानं आपण तेवढं कॅल्क्युलेट करत नाही आहे. बट गिव्ह 6 टाइम्स फीड, कीप इन दिस माइंड. 1.5 ग्रॅम प्रोटीन्स, म्हणजे प्रोटीन्स थोडे आपण त्यांना जास्त द्यायचे. पेशंट अल्टर्ड सेन्सोरियममध्ये नसेल, आपल्याला भीती असते की हाय प्रोटीनमुळे पेशंट एन्केफॅलोपॅथीमध्ये जाईल, पण जोपर्यंत तो चांगला आहे, व्यवस्थित आहे, प्रोटीन सप्लिमेंट द्या. तो अल्टर्ड सेन्सोरियममध्ये गेला, 4-5 दिवस प्रोटीन सप्लिमेंट बंद करा आणि पुन्हा तो अल्टर्ड सेन्सोरियममधून बाहेर आले की परत चालू करा. मेडिकेशन्समध्ये आपण आसायटिस जे आपल्याकडे कॉमनली येतो, कंबाईन ट्रीटमेंट यूज करायची, फ्युरेसियामाइड आणि स्पायरानोलॅक्टोन. ऑलवेज याच लॅसिलॅक्टोन किंवा टॉर्सियामाइड प्लस स्पायरानोलॅक्टोन, जो डायटोर प्लस म्हणून आपल्याला मिळतं, ते डायटोर जर वापरायचं असेल तर आपल्याला 20 आणि 100 असं कॉम्बिनेशन वापरावं लागतं. म्हणजे टॉर्सियामाइड जर वापरायचं असेल तर 20, स्पायरानोलॅक्टोन 100 तसंच ठेवायचं. फ्युरेसियामाइड 40 आणि स्पायरानोलॅक्टोन 100 अशा कॉम्बिनेशनच्या टॅबलेट मार्केटमध्ये मिळतात. हाय डोस एकदम द्यायचा नाही, डिवायडेड डोस द्या. म्हणजे तुम्ही डायटोरची टॅबलेट किंवा स्पायरानोलॅक्टोनची टॅबलेट सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1 अशी करू नका. त्याच्याऐवजी अर्धी सकाळी 8 वाजता, 12 वाजता अर्धी, पुन्हा 4 वाजता अर्धी. संध्याकाळी डाययुरेटिक्स द्यायचं नाही, पेशंटला रात्रभर युरिनला जाऊन झोप येत नाही, मग त्याची झोप डिस्टर्ब होते. 5ला शेवटचा डोस देऊन थांबायचं. आणि अर्धी गोळी काय द्यायची? मगाशी मी सांगितलं की 50%
तुमच्या बॉडीतून फ्लुइड घेतलं जातं. म्हणून तुम्ही डायुरेटिक्स हाय डोसमध्ये चालू केलं की 4 दिवसानं पेशंट तुमच्याकडे कंप्लेंट करतो, मला खूप विकनेस जाणवतोय आणि मला चक्कर येते, मी बसून उठलो की मला चक्कर येते. दॅट इज अ पोस्चरल हायपोटेन्शन सेकंडरी टू डायुरेटिक्स. आणि विकनेस म्हणतो डायुरेटिक्स थांबवा. तर डायुरेटिक्स हे तुम्हाला डिवायडेड डोसेसमध्ये द्यायचे, लो डोसमध्ये द्यायचे. IV डायुरेटिक्स कधीच यूज करायचं नाही CLDमध्ये. IV डायटर नो, नॉट ॲट ऑल. इट इज ॲब्सोल्युटली कॉन्ट्राइंडिकेटेड. लो सोडियम डाएट. देन हिपॅटोरिनल सिंड्रोम म्हणजे क्रिएटिनिन वाढलं की स्टॉप डायुरेटिक्स. मगाशीच सांगितलं पेशंटला अल्ब्युमिन द्या. त्याच्यानंतर हेपॅटिक एन्केफॅलोपॅथी, अल्टर्ड सेन्सोरियम असेल पेशंटला तर मग कसं ट्रीट करणार. मगाशी मी सांगितलं की तुम्हाला वाटतं बिहेवियर चेंज झाले. 2 सोप्या गोष्टी आहेत. एक, पेशंटला रिफॅक्सिमिन चालू करा 550 मिलीग्राम 2 वेळेला, 550. अँड सेकंड थिंग, 30 ml लॅक्ट्युलोज एव्हरी सेकंड आवरली टिल 4 लूज स्टूल. त्याला सांगायचं हे 30 ml घ्यायचं 4 पातळ संडास होईपर्यंत. दुसऱ्या दिवशी पेशंट तुमच्याकडे कॉन्शियस येतो. With these two patient 95% patient will recover with a minimal encephalopathy. हे तुम्ही तुमच्या OPD करू शकता. देन स्पॉन्टेनियस बॅक्टेरियल पेरिटोनायटिस, मगाशी मी सांगितलं फ्लुइड काढायचं, फ्लुइड पाठवायचं आणि चेक झालं की आपण त्याला मोनोसेप द्यायचं. 5 दिवस देता आलं व्हेरी गुड, नाही देता आलं 3 दिवस मोनोसेप द्या, बाकी टॅक्सिमोची टॅबलेट द्या. दॅट्स इनफ. GI ब्लीड झाल्यानंतर तुम्हाला शेवटी माझ्याकडे पाठवा. ओके. लास्ट म्हणजे क्युरेटिव्ह ट्रीटमेंट काय, मगाशीच आपण बघितलं. क्युरेटिव्ह ट्रीटमेंट लिव्हर ट्रान्सप्लांट. मग लिव्हर ट्रान्सप्लांटला आपण पेशंट कधी पाठवायचा. डिकम्पन्सेशनचं कुठलंही सिम्पटम पेशंटमध्ये आलं की तो कॅन्डिडेट लिव्हर ट्रान्सप्लांटचा असतो. मगाशी जसं मी 5 सिम्पटम सांगितलेत, म्हणजे एन्केफॅलोपॅथी असू दे, HRS असू दे, GI ब्लीड असू दे, जॉन्डिस खूप सिव्हिअर आहे, या कंडिशन्समध्ये तो पेशंट लिव्हर ट्रान्सप्लांटचा कॅन्डिडेट आहे आणि त्याची रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. कारण लिव्हर काय आपल्याला लगेच मिळणार नाही, त्यामुळे त्या पेशंटचं ॲडव्हान्समध्ये रजिस्ट्रेशन करा. दिस इज 1. सेकंड, तुमचा मेल्ड 15पेक्षा जास्त आहे. जसं मी मगाशी सांगितलं की मेल्ड 15पेक्षा जास्त असला की डिकम्पन्सेटेड लिव्हर डिसीज असतो अँड हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा. ह्या 3 कंडिशनमध्ये आपल्याला पेशंट लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं. पेशंटकडे पैसे असू दे किंवा नसू दे ते तुम्हाला विचारतं सर ट्रान्सप्लांटबद्दल काय, भले आपली फीस द्यायचे पैशाचे वांदे आहेत पण ते विचारून जातं की सर म्हणजे मी ट्रान्सप्लांट करायचं म्हणलं तर काय, पुण्यात कुठं होतं वगैरे. ते 15 मिनिटं आपलं घेतो. पण आपल्याला बेसिकली डॉक्टर म्हणून ह्या गोष्टी माहीत पाहिजेत की वेन टू सजेस्ट. म्हणजे मग आपल्याला युनिफॉर्मली मग तो सांगेल कुठं जरी गेला तरी, जसं जर तुम्ही या 3च गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही त्याला सजेस्ट केलेलं ॲब्सल्युटली राईट आहे. तो तिथं गेल्यावर जर सांगितलं त्यानं ट्रान्सप्लांट सेंटरला की माझे डॉक्टर म्हणले तुला लिव्हर ट्रान्सप्लांट पाहिजे, तिथला गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट बघतो हां अरे बरोबर आहे, तू लिव्हर ट्रान्सप्लांट पाहिजे. इट इन्क्रीजेस युअर क्रेडिट. मग तुम्ही आमच्याकडे पाठवणं आणि आम्ही सांगणं त्याच्यापेक्षा तुम्ही सांगून जर पाठवलं तर त्याला ते आणखीन थोडंसं हे वाटतं की नाही युनिफॉर्मिटी आहे. सो टिल नाव वी डिस्कस अबाउट सिरोसिस ऑफ लिव्हर. आता LFT अगदी मी शॉर्टमध्ये लास्ट स्लाईड आहे. LFT कशी असेस करायची, तर आपण टोटल बिलिरुबिनला व्हॅल्यू कमी असते, कारण टोटल बिलिरुबिन एवढंच सांगते की फक्त बॉडीत काहीतरी गोंधळ चालला आहे. मग आपल्याला त्याचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बघावं लागतं. डायरेक्ट बिलिरुबिन कशामध्ये वाढतं, एक तर लिव्हर डिसीज किंवा तुमचा CBD ऑब्स्ट्रक्टेड आहे, या कंडिशनमध्ये वाढतं. आणि जसं मगाशी मी सांगितलं इनडायरेक्ट बिलिरुबिन आणि डायरेक्ट बिलिरुबिनचा रेशो रिव्हर्स होतो. हा रेशो रिव्हर्स झालेला दिसला आणि टोटल बिलिरुबिन वाढलेलं दिसलं की तुम्ही समजायचं याच्यामध्ये एकतर CBD ब्लॉक आहे किंवा लिव्हरला प्रॉब्लेम झाला आणि तो पेशंट सोनोग्राफीला पाठवा. सोनोग्राफीमध्ये CBD नॉर्मल आली की याचं लिव्हर डॅमेज आहे. यू रीच टू युअर डायग्नोसिस. इट्स व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर हिमोलायटिक डिसिजेसमध्ये पण आपल्याला डायरेक्ट बिलिरुबिन आणि टोटल बिलिरुबिन रेज दिसतं, पण रेशो इनडायरेक्ट जास्त असतो. हिमोलायसिस जर झालं पेशंटला, स्पिरोसायटोसिस, थॅलेसेमिया, हे जे काही डिसिजेस आहेत, इलेप्टोसायटोसिस, सिकल सेल ॲनिमिया, ह्याच्यामध्ये RBC मरतात आणि त्याच्यापासून बिलिरुबिन तयार होतं. पण या केसेसमध्ये इनडायरेक्ट बिलिरुबिन जास्त असतं डायरेक्ट बिलिरुबिनपेक्षा, आणि शक्यतो टोटल बिलिरुबिन 5पेक्षा जास्त जात नाही. मग त्या कंडिशनमध्ये आपल्याला डायग्नोज करायला याची मदत होते. इनडायरेक्ट याच्या उलट आहे. इनडायरेक्ट बिलिरुबिन कधी वाढतं, हिमोलायटिक डिसिजेसमध्ये वाढतं, आणि तो रेशो आपण लक्षात ठेवायचा. SGOT आणि SGPT, बिलिरुबिन चेंज व्हायला खूप वेळ लागतो.
तुमच्याकडे पेशंट येईल हेपॅटायटिस एचा, तो म्हणतो डॉक्टर तुमच्याकडे 8 दिवस झालं मी ट्रीटमेंट घेतो, माझे डोळे पिवळेच दिसतात, आणखीन ते बरेच नाही झाले. पण तुमच्या बॉडीमध्ये जे काही बिलिरुबिन जमा झालेलं आहे हे सिक्रेट करण्याची पॅसिव्ह प्रोसेस जी आहे ती स्लो असते. मोस्ट इम्पॉर्टंट आहे LFT बघताना SGOT आणि SGPT बघा, बिलिरुबिनला जास्त इम्पॉर्टंट नाही. माझं SGOT SGPT डे 1ला माझ्या पेशंटचं 2000 होतं आणि ते आज 1200 आहे. बिलिरुबिन डोंट वरी इन ॲक्यूट हेपॅटायटिस. आणि सिरोसिसमध्ये आपल्याला दोघांनाही इम्पॉर्टन्स द्यावं लागतं, कारण सिरोसिसमध्ये SGOT SGPTला कमी महत्त्व असतं, बिलिरुबिनला जास्त महत्त्व असतं. पण जेव्हा हेपॅटायटिसचे पेशंट्स येतात तेव्हा जर त्यांची OTPT इम्प्रूव्ह होत असतील तर तुमची LFT चांगली आहे आणि त्या पेशंटमध्ये काळजी करायची गरज नाही. फक्त सिरियल मॉनिटरिंग करा. बऱ्याच वेळेला आपल्याकडे जॉन्डिसचा पेशंट आला ना, तुम्ही ट्रीटमेंट चालू केली, 5 दिवसाने LFT करा आणि त्याचं SGOT SGPT कम्पेअर करा. डे 1ला 500 होतं, आज 300 आहे, ठीक आहे, कंटिन्यू ट्रीटमेंट. मग बिलिरुबिन, आणि त्याला सांगा तुझं बिलिरुबिन कमी व्हायला वेळ लागणार आहे, आता लगेच कमी होणार नाही आहे. अल्कलाईन फॉस्फेटेज, अल्कलाईन फॉस्फेटेज फक्त CVD ऑब्स्ट्रक्ट झाला तरच वाढतं आणि पेशंटनं काही अल्टरनेटिव्ह मेडिकेशन्स किंवा काही कुठलं तरी विचित्र मेडिकेशन्स खाल्ले असले तर त्याच्यामुळं त्याचे जर बाईल डक्टला इंजुरी झाली तर त्या केसमध्ये होतं. पण जर पेशंटचं अल्कलाईन फॉस्फेटेज तुमच्या LFTमध्ये वाढलेलं असेल तर त्या पेशंटची तुम्ही सोनोग्राफी 2 वेळा नीट बघायची आहे, कारण त्याला CVD ऑब्स्ट्रक्शन असण्याचे चान्स आहे. मग आयदर तो CVD स्टोनमुळं असेल किंवा मॅलिग्नन्सीमुळं असेल आणि तो इम्पॉर्टंट डायग्नोसिस आपल्याकडनं मिस होईल आणि आपण त्याला लिव्हर पॅरेन्कायमल डिसीज म्हणून आपण साधे ट्रीटमेंट देत राहू. त्या पेशंटला गरज आहे ERCP किंवा त्याला फर्दर ते ऑब्स्ट्रक्शन रिलीव्ह करण्याची. अल्ब्युमिन तुम्हाला लो मिळणार आहे, मोस्ट कॉमनली लिव्हर सिंथेसिस करत नाही म्हणून. पण दुसरं अल्टरनेटिव्ह डायग्नोसिस असतं रिनल डिसीज. जर एखाद्या पेशंटचं लिव्हर वगैरे सगळं चांगलं आहे पण अल्ब्युमिन कमी आहे, युरिन रुटीनमध्ये बघा प्रोटीन पॉझिटिव्ह असेल. सो जर आपल्यासोबत मॅच होत नसेल तर आपल्याला अल्टरनेटिव्ह बघायला लागेल. INR जर रेज असला तर तो आपल्याला लिव्हर डिसीजमुळं आणि व्हिटॅमिन K डिफिशियन्सी आणि बाईल डक्ट ऑब्स्ट्रक्शन ह्या 3 कॉजेसमुळं होतो. आता आपल्याला प्रश्न असतो की आपण बऱ्याच वेळेला आपल्याकडे पेशंट आले की व्हिटॅमिन K देत राहतो, व्हिटॅमिन K द्या, 3 दिवस व्हिटॅमिन K द्या, INR वाढला. प्रत्येक पेशंटमध्ये तो वर्क करत नाही. फक्त बिलिअरी ऑब्स्ट्रक्शन जर असेल आणि त्या केसमध्ये जर पेशंटचा INR वाढला किंवा अर्ली सिरोसिसमध्ये INR वाढला तरच व्हिटॅमिन K वर्क करतं. एकदा तुमचं लिव्हर खूप डॅमेज झालं, त्याच्यात कोॲग्युलेशन फॅक्टर सिंथेसिस करायची ताकदच नाही, आपण कितीही व्हिटॅमिन K दिलं तरी काही फायदा होणार नाही. सो इट इंडिकेट दॅट प्रोग्रेसिव्ह डॅमेज होत राहिला तर काय इंडिकेट करतं की तो फर्दर डॅमेज होतो. ओके, सो दिस इज अ सिग्निफिकन्स ऑफ युअर INR. थँक्यू. काही क्वेश्चन्स? माझा क्वेश्चन होता. हां बोला. ऑक्सोडिएक्सिफोलिक ऍसिड आणि ओबेटिफोलिक ऍसिड हे आमच्याकडे फार प्रमोट होतं. मी तुम्हाला सांगेल की नाही, मी तुम्हाला सांगतो ओबॅटोकोलिक ॲसिड नो रोल, CLD मध्ये वापरायचंच नाही, CLD मध्ये रिकमेंड केलेलं नाही. म्हणजे क्रॉनिक लिव्हर डिसीज सिरोसिसमध्ये ओबॅटोकोलिक ॲसिड रिकमेंड केलेलं नाही. इवन ते सांगतात की ओबॅटोकोलिक ॲसिडमुळं एखाद्या वेळेस पेशंटचं लिव्हर फर्दर डॅमेज व्हायचे चान्सेस असतात. म्हणून सिरोटिक पेशंट्स किंवा क्रॉनिक लिव्हर डिसीजच्या पेशंटमध्ये ओबॅटोकोलिक ॲसिड वापरायचं नाही. येस, UDCA वापरायचं, UDCA वापरू शकता, पण कधीपर्यंत UDCA वापरू शकता? जोपर्यंत पेशंटचं लिव्हर खूप जास्त तुम्हाला इन्फ्लेम्ड वाटतं. अगदी पेशंटचं लिव्हर सिरोटिक होऊन गेलं आहे त्याच्यामध्ये UDCAचा काहीच रोल नाही आहे. अर्ली हिपॅटायटिसमध्ये किंवा अर्ली स्टेजमध्ये रोल आहे फर्दर सेल डॅमेज होणं टाळण्यामध्ये. पण एकदा जर पूर्ण सिरोसिस झालं तर खूपच जास्त ॲडव्हान्स सिरोसिस आहे, डिकम्पन्सेटेड सिरोसिस आहे, त्या कंडिशनमध्ये UDCAचा रोल नसतो. कारण UDCAचा आपण विचार करत नाही. UDCAची 300 मिलीग्रॅमची टॅबलेट 20 रुपयाला येते. सो जर आपण 300 मिलीग्रॅम UDLIV 2 वेळा दिलं तर आपण 40 रुपयाचं मेडिसिन देतो आणि पेशंटला महिन्याला 1200 ते 1500 रुपये फक्त UDCAवर खर्च करावे लागतात, ज्या ड्रगचा कुठलाही फायदा नाही. त्याला बरेच इन्व्हेस्टिगेशन्स असतात, बरेच अदर मेडिकेशन असतात, फ्रिक्वेंट हॉस्पिटलायझेशन असतं. म्हणून आपल्याला अशा कंडिशनमध्ये थोडंसं विचार करावा लागतो. पेशंट सिरोटिक आहे, पेशंट ऑलरेडी सिरोसिस झालं आहे, इटिओलॉजी रिमूव्ह केली, आता LFT स्टेबल आहे, UDCA वापरू नका, गरज नाही.
लिव्हर खूप ॲडव्हान्स डॅमेज आहे, एवढी सेव वापरू नका, काहीही फायदा होणार नाही. सर माझ्याकडे पेशंट आहे त्याला लिव्हर डिसीज आहे आणि अर्थराइटिस आहे म्हणजे तर तो मल्टिपल एक्स्ट्रॅक्शन आहे त्या पेशंट. आता मी 15 दिवसापूर्वी 2-3 एक्स्ट्रॅक्शन केले तर 1 लक्ष झालं की प्लेटलेट 50,000 पुढे पाहिजे. सेकंड थिंग मला की अमॉक्सिसिलिन आणि पेन किलर त्यांना म्हणजे काय नाही, अमॉक्सिसिलिनला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही अमॉक्स केल्यावर आरामात वापरू शकता. बऱ्याच वेळेला आपल्याला प्रॉब्लेम असतो की पॅरासिटामॉल वापरायचं का पेशंटला फीवर आल्यावर. येस वापरायचं, फक्त टोटल डोस तुमचा 2 ग्रॅमपेक्षा जास्त नाही झाला पाहिजे. म्हणजे 650ची टॅबलेट वापरू नका. 500 मिलीग्रॅमची टॅबलेट तुम्ही 4 वेळेला वापरली तरी चालतं, काही लिव्हर डॅमेज होत नाही, किती सिरोटिक असू दे. डायक्लोफेनेक युजली वापरू नका, त्याच्या जागेवर तुम्ही ट्रॅमाडॉल वापरा. डायक्लोफेनेक फर्दर डॅमेज करतं. तर हे पेन किलर्स तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, पॅरासिटामॉल, ट्रॅमाडॉल. आणि त्याला फ्रिक्वेंटली टॅपिंग का लागतंय सर, की याला आपण रेजिस्टन्स असायटिस म्हणतो. त्याचं लिव्हर कॅपॅसिटी टोटली गेलेली आहे, म्हणजे काहीच राहिलेली. ह्या कंडिशनमुळं त्याला फ्रिक्वेंटली टॅपिंग लागतं. मग आता ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या लागतील. एक, त्याचं पहिलं डाएट खूप चांगला इम्प्रूव्ह करा, जसं मी सांगितलं. सोडियम रिस्ट्रिक्ट करा आणि क्रिएटिनिन बघा. क्रिएटिनिन परमिसेबल असेल तर त्याला लो डोस डायबिटिक्स चालू करा आणि अल्ब्युमिन द्या. याच गोष्टी त्याला रेजिस्टन्स असायटिसमधनं बाहेर काढू शकतात. पण अल्टिमेटली प्रत्येक सिरोसिस ऑफ लिव्हरचा पेशंट जसं जसं लिव्हर डिसीज प्रोग्रेस होतो तसा तुम्ही म्हणता त्या स्टेजमध्ये जाऊन लँड होतो, कारण आता त्याकडे लिव्हर शिल्लक नाही. सो देर इज दिस मच ऑफ कन्झर्वेटिव्ह ऑप्शन. ते कन्झर्वेटिव्ह ऑप्शन वर्क नाही झालं तर फ्रिक्वेंट टॅप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि नॅश आणि अनकंट्रोल डायबिटीस याच्यामध्ये नॅश आणि अनकंट्रोल म्हणजे नॅशचं रिझनच आहे तुमची ओबॅसिटी, डायबिटीस, हायपरट्रायग्लिसरायडेमिया अँड हायपरटेन्शन. हायपरट्रायग्लिसरायडेमिया विथ लो HDL. 5 कॉम्पोनंट असतात. 5 पैकी कुठले 3 कॉम्पोनंट पॉझिटिव्ह असले की त्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. डायबिटीसच्या पेशंट्समध्ये कॉमनली फॅटी लिव्हर मिळतं आणि डायबिटीसचे पेशंट युजली थोडे ओबेझी असतात. काही पेशंट्स नसतात, काही असतात, बऱ्यापैकी असतात. तर तुम्ही डायबिटीस वेल कंट्रोल करा, हायपरट्रायग्लिसरायडेमिया वेल कंट्रोल करा आणि पेशंटला एक्सरसाइज करून वेट लॉस करायला प्रवृत्त करा. आणि मग जर LFT वगैरे डिरेंज आली तर आपल्याला फार्माकोलॉजिकल थेरपी ॲड करावी लागते. बट फर्स्ट स्टेप इज ट्रीट डायबिटीज, ट्रीट हायपरलिपिडेमिया अँड वेट लॉस. आणखीन काही क्वेश्चन्स? ओके.